गंगाराम हा तुम्ही असं तुम्हाला दर 2 दिवसाला ध्यान येतं दिवसाआड ध्यान येतं. हा तुम्ही आपली गाडी आणून उभी करत्या खुशाल मला गाडीत बसवित्या आणि या असं डोंगरा डांगरांना या असं झाडाझुडपात घेऊन येत्या. एखाद्याने जर धरलं तर तो मायावाला काय कार्यक्रम लावीन तुम्हाला कळतं का? आता मला सांगच रे हं? इकडे कोण आहे का? नाहीये कोणी पण सगळेच दिवस काय आपल्या बापाचे आहे का? एखाद्या दिवशी जर एखाद्याने धरलं तर मग मला तोंड दाखवायला जागा नाही राहणार. तीस घेतली शूटिंग काढून दाखवली मायनावऱ्याला म्हणजे किती टेन्शनचं काम आहे. अगं पण हं? सुट्टी काढायला इथं कोण आहे तेव्हा? या जगात मला कोण ना येत नाही इकडे. मला लई टेन्शन येतं बाय असं तुम्हाला खरं सांगते मी. कारण कसं आहे बाय नवरा पडला सरकारी सर्वंट. हा तो म्हणशील मी सरकारी नोकरीवाला मला 1,00,000-2,00,000 रुपये पगार आहे. रोजची एवढी भाड भेटते टॅबला खालून. तरीही आहो दुसऱ्या खाली तांगड्या देते म्हणल्या माया किती इज्जतीचा पंचनामा होईल. तुला तुझ्या नवऱ्याचीच काळजी पडते. माझा काही विचार आहे का नाही तुला? बोला तरी कुठे माया विचार आहे मग. हा, आणि मग बुवा येतो मला या असं झाडा झुडपात घेऊन. हे बघ तुझी इज्जत जाऊ नये म्हणून तर कुठं आपण लॉजला फिजला जात नाही ना. लॉजला बाई गेल्यावर किती माणसं बघतील. नका बाई एखादा लॉजवाला ओळखीचा करून घ्या. इथून पुढचे कार्यक्रम लॉजिंगलाच राबवा. पण तुम्ही 2-2 रुपयाचा विचार करता बाई मग मला लय राग येतो असा. बरं जाऊ दे बघ हा. इथनं पुढे आहे ना आपण लॉजला जाऊ. आजच्या दिवस तरी आता इथं पण मग मला कसं वाटतं का नको बाई आपलं आपलं बाहेर असलं म्हणजे टेन्शन नाही. या असं काय हा तमाशा आहे बाई उघड्यावर. आता हे उघड्यावर आहे हो, इकडं मग? काय आहे मला सांग. काय दिसतंय का तुला पण इकडे? आलं एखादं माणूसच आलं जुनवरच आलं एखादं तर किती हा डोक्याला ताण आहे सांगा बरं. इकडे काही जनावर येत नाही काय नाही बरं का. आणि माणूस तर काय इकडे चितपाखरू येत नाही बघ. तुम्ही ना तुमच्याच मनाचं हेपली त्या बाई मग मला राग येतो असा. हा तू एक बरं नाही आता नुसतं बोलतच राहायचं का कार्यक्रम राबवायचा आहे का नाही राबवायचा आहे? नाही, नाही, नुसतं गप्पा कार्यक्रम मारायला करायचा. एक काम कर की आता हं. चल मागे जाऊ. मागं जायचं का? मग आता इथं काय अडचण नाही तिथं अडचण आहे सगळी. चला बाई मला काय चल मागं मागे काय आणि पुढं काय. हा, चल मागे. हा बाई खोली ते थांबा. बाई, हा काय डोक्याला ताण. काय डॉक्टर ताण आहे का? छान पाण्याच्या बाटल्या पण आहेत ना इथं ठेवून देतो. हा. पाण्याच्या बाटल्या बाटल्या सुद्धा तुम्ही माणसाला बिस्लेरी सुद्धा खर्च करू शकत नाही अगं, येडे. बिसलरी गाडी तुझ्यासाठीच घेतो ना मग सगळ्या. काच काय तुम्ही घरूनच बाटल्या भरून आणते. जाऊ दे इकडे ठेवून देतो बस. बिस्लेरीच्या बाटल्या सुद्धा घेऊ शकत नाही तुम्ही येडे. मी ना लय फसले तुमच्या बरोबर प्रेम करून खरं सांगते तुम्हाला. झालंय तुला आपण इथं प्रेम करायला आलोय का आता हा विचार करायला आलोय मला सांग बरं. मग आता हा करायचं का काय? हा, मग आता करू की सुरुवात का नुसतंच बोलत बसायचं? मग घुसा त्या काय हा मग काय. घुसा ना. हा, चल ऐक आ बापरे आ आ आ आ हळू ना गंगाराम. हा हळूच आ करतोय. आ गंगाराम हळू ना. ऐक आ अरे आ असना. आईला मावली वस्ती इकडे ही कोणाची गाडी बा हालू राहिली अशी 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 करू राहिली. ती आईला काही समजा ना यार मला तर जाऊन तर पाहतो. आव तकलीफ हो राहिली ना. आ ऐक हळू ना. बापरे आ ऐक बास ना. झालं झालं थांब जरा. आ आ आ ऐक बास ना. आ बाई कोण आलं ग? कोण आलं काय नाही. हे कोण आहे कोण आहे काय रे काय इकडे काय करू राहिले तुम्ही? काय नाही. काय नाही कुठं काय करतो? मग आपाप हालत आहे का? आता गाडी आहे ती हलणार. अरे पण वस्ती माझी आहे गाडी इथं काय आणि तुम्ही काय करता इकडे? कुठं काय करतो? ही कोण हा ही कोण आहे? ही माझी. तुझी? हा. अरे पण तुझी म्हणजे कोण? एवढं कळलं ना का तुम्हाला? कस काय कळणार? दादा हो चुकलं हो. हा आम्ही परत इथे येणार नाही. नाही नाही परत नाही येणार आजच आलो. राहिला तू ओ जाऊ द्या ना मी काय म्हणते. थांब. ए तू ही कोण आहे रे? आमच्या दोघांचं लफड आहे. ए काय बोल राहिला तू? अरे ती किती मोठी आऊ आहे आणि तू दिसतो एवढा एवढा आणि तुमचं लफडे हा काय होईल याच्यात?
काय होईल म्हणजे मग काय होईल सांग ना तुम्हाला. 10 वर्षापासून आमचं आहे काय लफड. अरे काय लफड तुम्हाला ही जागा सापडली का काय आहे लफड करायला. आता इकडे कोणी येत नाही कोणी येत नाही म्हणजे अरे माझी जागा आहे, हे झाड माझं, हे गावात माझं, ही जागा माझी. म्हणले होते ना मी, ऐकलं नाही तुझं. तुलाही तोच रेट येतो प्रत्येक टायमाला. फुकटात पाहतो सारं. खर्च करायचं तर गजरीनीच करायचा आणि उरावा बसायचं तर गजरीच्याच बसायचं. पटत का तुला. हा तू म्हणतो लफड आहे मावलं. लफड कस काय रे तू आवलं. मग आमचं कॉलेज पासून लफड आहे. अरे तो काय बोलाव आता तुला त्या आऊच्या तू गुडघ्या पोहतो नाही बसत आणि लफड आहे म्हणतो. हा ती बसून नाही तर ना बसू आमचं आहे म्हणलं आहे. कार्यक्रम कस काय होतोय. लय मस्त करतो, हा लय मस्त. अरे काय बोल राहिली तू. हा अहो आणि तोही परत तू मानगुट हालू राहिलाय. हा हा, मग अरे काय तुम्हाला काय लाज आहे का नाही काही. हा विचार करायचा आपण काय करायचा. ही वस्ती आहे कोणाची, जागा कोणाची आहे आणि डायरेक्ट गाडी घेऊन इथं मस्त गाडी हालीत बसली. बरं जाऊ द्या, चुकी झाली. मी ए, लागलं तर तुम्हाला पैसे नाही नाही मी बाकीचं काय माहित नाही. मी ऐकणारा माणूस आहे. मी लय खाटाळे तुला नाही पैसे माहिती. देते हो, अरे तुला माहिती का मला गावचं कोण म्हणते आहे. हा गावचा कोण आहे मी. काय माहिती कुणीच नाही. हा सांगतो गावचा कोणीच नाही. नाहीये कुणीच. म्हणजे किती हलकट असेल गावात. ए, कोणी इज्जत देत अरे काय बोल राहिली तू हलकट कस काय. नाही. गावात कोणी इज्जत देत नाही इज्जतच म्हणल्यावर तुम्ही नाही. समजून तसं नाही म्हटलं मी तुला. मग तसं नाही म्हटलं तुला. आता तुम्हीच म्हणाला ना पण काय गावचा मी कोणीच नाही मग. नाही याचा अर्थ तुम्ही दोघं बहिरे आहे. मग गावचा मी आहे असं बोल राहिलं तुम्हाला. पण जाऊ द्या ना तुम्ही आता. हा? काय जाऊ द्या, नाही ना जाऊ द्या नाही पण हा? पैसे देऊ का. काय? माग सारखं ना थोडं. पैसे पैसे हा? खरं गावतावानी पैसे या अख्ख्या वावरात कोणाचे आता हे माझेचे सगळे. हे सगळं बक्खळ पैसा आहे बक्खळ. तुला खरेदी करायची का जे जे चाललं त्याच्यावर बोल ना. तू तरी का म्हणून असा वागवतो होमण्या वाहनाच्या. तीच बोलतोय ना. हा बाई कधी तो आल्या गार का आता गार पडलंय त्याला. हा? नको नको. गार पडले आईला म्हणजे गार पडलंय म्हणजे कार्यक्रम झाला का काय. झाला. हा झालं. आईला नाही बक्खळ त्याच्या आईला एवढं एवढं नाही याचा कार्यक्रम कस काय झाला असेल बा. बाई अहो तो आता हा बापरे. असा उभा आहे हा. ना, मी हा असा कार्यक्रम करीत. यो बाबो हा. पण कार्यक्रम हा? होतो कार्यक्रम. आईला मी जर डोकं लढवलं तर मग लीड बरं होऊन जाईल. एकदाच एकदम भारी काम होईल लीड. ओ मग आ? तुम्ही काही डोकं बिकं नका लढू. नाही मी काय डोकं तुम्ही लावू? पैसे बोला, तुम्हाला पैसे देऊ पैसे आम्ही, देतो पण आम्ही. आम्हाला जाऊ ए, द्या. पैसे पैसे काय करू राहिली तू. या बाय अर्धी पिशी भरून पैसे आणले गाडीला वाटायचे इकडे मळ्यात मला आता. हा काय वा आता कसं करायचं. बरं जाऊ दे आमचं चुकलं परत येत नाही आम्ही इथं. परत येत नाही. हा. आता येऊन तर येऊन चूक केली वर म्हणतो परत येत नाही. डाग तर लागला ना माझा जमिनीला. आता जमिनी कुठं काय आम्ही केलं? खाली नाही काय नाही सांडून केलं घेऊ. पण आम्ही गाडीत केलंय सगळं. तो गाडीत केलं पण गाडी लागली ना टेकली ना टायर लागला ना जमिनीला. पण खाली आम्ही सांडवलं नाही. मग मी एवढं सांडलं एवढं तरी वाया गाडीत जाऊन नाही चालतं. देत. एक थेंब वाया नाही जाऊन देत. सांडवलं नाही हा. मी वाया नाही जाऊन देत. म्हणजे वाया नाही जात. सांडवलं नाही म्हणजे अरे बापरे लयच नाही, अवघड आहे रे पाणी तुम्ही ते तर. शिटावं पाहते. शिटाव आहे का. शिटाव पण नाही. काहीच नाही. हा, हम्म. मग वरून राहिले सायले मी साडीने पुसून बिसून गेले सगळं. आईला बाबा आवतं लय खतरनाक दिसती येड्या. आईला चगळ होईल येड्या. मा घरची पेक्षा भारी वाटायला लागलंय मला इडत आता. पैसे जाऊ द्यावा का नाही ते थांबून. तुम्ही करा ना रिक्वेस्ट. चला. काय. मला बाकीचं काय माहिती नाही. मी ऐकणारा माणूस नाहीये. बरं जाऊ द्या झालं आता. मी लय मोठा आहे गावचा तुला सांगून देतो. लय मोठा आहे आणि माझं सुद्धा मोठं आहे. काय. रान हा रान रान मोठं आहे माझं रान. आणि तुमचं किती मोठं असलं ना हा. तर जेव्हा लाभरावानी त्याला गारका देईन ना तेव्हा कळल. मी मला बी नावाची गजरी म्हणते. मी हात जोडीन तवर जोडीन. हा तुम्हाला माहित नाही अजून मानावरा सरकारी सर्व्हिसला आहे. अरे आयला हा, म्हणजे याच्यावर येऊनचे येऊन वरून पावर का काय माझं व्हिडिओ. शेतकी अधिकारी मानावरा शेतकी अधिकारी. तुम्हाला माहित नाही अजून. मग तुमचं सुद्धा काहीतरी गुतेलच असेल ना. काय गुतेल काहीतरी नाही काम मा- गुतेलच असेल तुमच्या वाला. तुम्ही पाहा मग काय. तू बोलू नको रे. तू काला मध्ये मध्ये बोल राहिला आता. गजरे हा? तू इकडे ये इकडे हा? उभी राह. बाबा पण इकडं उभा राहिला इकडं फिरायला लागला. वासना फिरली बाबाची. ए, वासना फिरली. मग इकडं मी काय टोचतोय होय तिकडे चालला नेमका. तुला खेटून काय करतो. हिला बाईला खेटलं म्हणजे तुला माहिती का काय राहत ते. बरं, जाऊ द्या. म्हणजे तिच्याशी बोलत जाऊ द्या, खेटत नाही मी. चुकलं माझं. हा. आम्ही जातो इथनं. हा चल आपली बस गाडी. तू जाय वय तू जाय.
वय तिकडे जाऊन ये वय. मी कशाला जाऊ? जाय तू वय. तिच्या का पाहतो तिला पोलीस स्टेशनला घेऊन जातो आता मी. तसं ऐकणार नाही मी, तिला नेलेच पोलीस स्टेशनला. काय हो पोलीस तुझा स्टेशनला नेईन हा मला? तू बस इथं बस. मला का? हा मला पोलीस स्टेशनला नेईन? मग कुठं नेणार? मी सांगू का, आम्ही इकडे तालुक्याला येत होतो, हा. माय बरोबर ड्रायव्हर होता, हा ही गाडी सुद्धा माईची. हा हा मी जर 1 मिनिटात माय नवऱ्याला सांगितलं ना, हा ड्रायव्हर होता. हा हा आणि अशा माणसाबरोबर मी येत होते गंगाराम बरोबर. हा याने आमची गाडी इकडं दादागिरी करून मध्ये आणली, माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तर मग तुला आहे ना ए, काय बोल राहिली तू? बोलायला नको लावू. तुझ्याच मग वर गुन्हा दाखल करू आम्ही. मग मी इतकी बेकार आवे, मग मला ओळखेल नाही अजून, मला असं का? गजरी म्हणता गजरी. मग तुला किती बेकार मी आहे तुला माहिती नाही अजून. हम्म. हा चालली तो नवऱ्याचा धमकी देऊ राहिली काय मला? मग? माझ्या जमिनीवर येऊन माझ्या या जागावर येऊन हे कोण घेऊन आली इडन वरून मला चुकलो धमकी देते काय? चुकलो आम्ही, मी म्हणून राहिलो ना, मी 4 चुकलंय, वेळेस पाया पाया पडत नको होतो. पडू मावल्या. ए तुम्ही गाडी घेऊन हिला आज नेतो पोलीस स्टेशन. ओ मला कुठं नेऊ नेतो रे राहिले तू चाल. अय, कुठं निघालं? तू का आलाय ना मागे लागणार जाऊ ती गाडी घेऊन. तुझ्या मागं का लागलं? मग बरोबर पोलीस स्टेशनला नेतो माझ्या अहो, जमिनीवर असं. हात सोड. ऐका ना. पोलीस स्टेशनला नाही तर पैसे पोलिसांना देते बोलव. बाई, खाला पैसे पैसे नको मला. मग हा वय तिकडं थांब थांब. ते बाय त्या गाडीचं काय झालं पाय? हा, ते उद्या मग आमची गाडी आहे तिथे काय काय होईना. अरे जरा ऐकत जाय जरा थोडासा तुझा. काय म्हणतो? हम्म. अरे याच्यापेक्षा लय भारी आहे मी. चालला नाही हो, मी असे काम नाही करीत, ऐक ना. हे मी नाही करीत. गजरे. गंगाराम हा अहो ते काय बोलू राहिला? काय म्हणतोय? काय काय म्हणतोय काय ते? तो म्हणतो तू चाल. हा तिचं काय आहे सामान? तसं जमणारच नाही आता. तुला तिचं म्हणलं काय? ना पैसे पाहिजे तुम्ही तर एक पैसे काम मी करा देतो. ना, गंगारामला घेऊन जा ना. हे? त्याला कुठं ते काय करायचं त्याला नेऊन काय करू? जिडत दे तुझ्याकडे दे त्याच्या काय काय दे. काय पाहिजे तुला? हा काय काय पाहिजे? हा यात ते तुला कायला सांगत बसू आता? तुला पैसे पाहिजे असेल तर मी देतो. चल हा चल. पैसे बिशे लय पैसे गावतो अरे आणि भिकार चोटा तो पायी मावा हा टाइम आला, पैशावाल्याचा चो द्या. पैशावाला असतं तर तुला काय काही मोठमोठाले बंगले नसते सापडले. पायी आता लोकांखाली तांगडे द्यायची पाळी आली. ही काय नाही ती काय पिढा करायची डोक्याला. तू वाली सोन्याची काडी मला काय नेऊन नरकात बुडवायची आहे? हा म्हणत होते मी, म्हणत होते तुला म्हणत होते मी. तुला म्हणलं होतं मी आजच्या हा. दिवस तो काय झालं? तो झाला कार्यक्रम, तो दिलं मला लाईनीला लावून. बरं, जाऊ दे बाबा, आम्ही चुकलो. परत हा? काही येत नाही इथं. हा म्हणजे असंच सोडील तुम्हाला मी काय? हा काय मी काय त्या गाठात घालून आलो काय? हा तो हात का धरतोय? धरणारच मला मी घेणार तवाच राहील आता. काय आहे ना ये तसा गप नाही राहत मी गावात. हा उघड झालं. तिला वस्तीवर नका घेऊन ना, असं वस्तीवर काय घेऊन जात. अरे आता नका ना म्हणजे काय? हे आता तर तुला चुकात सापडली आपण म्हणून लावलं वस्ती ना. करायची आपल्याला. यानच पारमा कुच्चा मोडलाय हा? तुम्ही काल नेत हे मी थोडा करील चाल पण थोडीच चव लागल मला जरा चाल. हात सोडणार, लांब ना बोल ना. अच्छा लांब ना बोलला म्हणजे काय? हात सोड ना मग. हात तर सोडणार. तुम्ही एक काम करा ना. काय करू मग आता? मग आता डोकंच चाला ना बाई. गाडी ठेवून गेलो असतो इथं. तुझ्या इथं नवऱ्याची गाडी आहे. आता तिकडे उभा राहा ना. गाडी तुझ्या इथं नवऱ्याची नाहीये, गाडी इकडे ठेवून मग जायला. म्हणून तर म्हणलं असं गेलो तुम्ही असतो एक काम करावं आता, तर हे प्रकरण मला असंच मिटवायला लागन. आता तू ये ना, तू इडा आहे घाल इडा आहे तू घाल. तुम्ही एक काम करा, मध्येच चला. चला मध्येच. हे, वळ तिकडं. मी तिकडून जाते. हा, पटकन. काय करू ग? तुला फुकट कार्यक्रम हाणायचे होते. आता राखण करत बसतो का इथं? तोंड जोडतो आवाला चांगलं. जोडायची जी येळ आली. खायला झक मारली नाही तर मी आला अशी तरा झाली माझी. ऐका ना. ये लवकर ये. हो हळूच बर का. अरे, घाबरू नको. हळूच ना. ऐक हळू. ऐक आई बापरे. हळूच का. हा? होय अजून का आताच काही नाही. आताच सुरुवात झाली. अरे आत्ताची सुरुवात झाली. अरे आत्ताची सुरुवात झाली. आई ग. हे थांब. हे अगं थांब ग. आई ग. बापरे. अरे थांब रे 2 मिनिटं टाइम झाला. बस ना.
आई ग आ, ओ जाऊ तर बस ना. आ, आ, आई ग. आ, आ. ये बाहेर ये ये ना बाहेर. यार पडशील नाही उरक लवकर ये बाहेर. ए, गप रे सॅम. गप्पच म्हणते वर ना अजून. हो म्हातार. लय तो बरं वाटलं असेल ना. हं? लय बरं वाटलं असेल तुला. आयला लय भारी वाटलं तू येड्या. फुकट्या तर फुकट्या आपलं बी भरलं पाहिजे ना मैतराचं भरलं पाहिजे. अगं, मी काय बळा नाही आलो का इथं. बाकी यार तुला सांगतो बाबा बाबा आता जा घरी जा निघ. आता तू उद्या ये बर का. कशाला आई घालायला येऊ का इथं. हे अरे रोज सांगितलं माझ्या जागावर रोज येत जायचं इकडे तिला सांगितले. पिटली जागा तिला नको जागा विचार ती का? खुशकुडा झाली खुशकुडा झाली. आता आहे ना आता तुला फक्त घरी जाऊच तर डिमांड देते. मग हा. मी घेतला मी आता त्यांचा नंबर. म्हणजे आता तू मला सोडून ह्याच्या मागे मग लागणार. तुला तर म्हणत होते लॉजिंगला चाल जागा कर. मग जाऊ ना इथनं पुढे लॉजिंगला स्वतः जाऊ. आतापर्यंत फुकटातच वापरलं मला 8-9 वर्षापासून. अगं इथनं पुढे लॉजिंगला जाऊ. अय, जा ना आता जा ना निघ ना. आईच्या गावात पाय मी तुझ्या. हे निघ भाऊ. ना. जाऊ नाही दे. तर आता दगड घालीन बघ. ए, इथं मी. चाल हाकल गाडा आता. गाडा हाकल नेऊन सोड चाल. डायरेक्ट घरी सोडवा. हा घरी सोड चाल. तुला का परत द्या ना आलं का काय. जिरली माझी. जिरली ना आणि तो माई जिरवली चाल. माझी आई घातली ना. हा डबल घातली चाल.